स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व गणेश भक्तांचे दळवी परिवार सहर्ष स्वागत करीत आहे. मागील काही वर्षापासून आम्ही आमच्या घरगुती गणेश उत्सवानिमित्त विविध विषयांवर देखावा सादर करीत असतो. त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या घरच्या गणपतीसमोर देखावा सादर करून समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. आपण सगळेच जाणतो की गणपती बाप्पा हे सिद्धिबुद्धीचे दाता आहेत. ते आपल्याला संकटातून सोडवतात आणि आपण नेहमीच त्यांच्या पूजेमध्ये 21 दुर्वा अर्पण करतो. पण हे का, ह्याच्या मागचा इतिहास आणि त्यामागचे रहस्यही फार सुंदर आहे. तर चला पाहूया गणपती बाप्पाला दुर्वा का प्रिय आहे. खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा देव आणि दानवांमध्ये महाभयंकर युद्ध होत होती. तेव्हा दानव गुरु शुक्राचार्यांनी अग्निदेवाची तपश्चर्या करून एक वर मागितला. मला असा पुत्र हवा जो इतका प्रचंड शक्तिशाली असेल की देवताही त्याच्या समोर थरथरतील. अग्निदेवांनी वर दिला, तुझा पुत्र अग्नीच्या ज्वाळांमधून जन्म घेईल आणि त्याचं तेज इतकं भयंकर असेल की कोणताही देव त्याचा पराभव करू शकणार नाही. आणि त्या अग्नीपासून जन्म झाला अनलासुराचा. त्याच्या डोळ्यात ज्वाला, त्याच्या श्वासातून धग आणि त्याच्या अस्तित्वाने पृथ्वी हादरू लागली. अनलासूर जिथे जायचा तिथे विध्वंस घडायचा. त्याचे डोळे जणू ज्वाळा सोडायचे. त्याचा श्वासच आगीसारखा होता. सर्व देवता भयभीत झाले. कोणत्याही शस्त्राने त्याचा पराभव होत नव्हता. अनलासुराने देवांवर हल्ला चढवला. कोणत्याही अस्त्राचा त्याच्यावर परिणाम होईना. इंद्र, विष्णू, ब्रह्मा सारे देवता हतबल झाले. शेवटी ते गेले गणपती बाप्पांकडे. हे बाप्पा, फक्त तुमचं विशाल रूपच अनलासुराला थोपवू शकतं. गणपती बाप्पा तयार झाले. त्यांनी रौद्र रूप धारण केलं आणि अनलासुराशी भयंकर युद्ध केलं. शेवटी बाप्पांनी अनलासुराला गिळून टाकलं. गणपती बाप्पांनी अनलासुराला गिळलं, पण त्याच्या ज्वालांनी बाप्पाचं पोट अगदी आगीनं पेटलं. ते तडफडू लागले, वेदनेनं विव्हळले. त्यांचे डोळे मिटले, अंगातून धगधगती वाफ निघत होती. सृष्टी थांबली. आकाश काळवंडलं आणि देवगण पुन्हा एकदा चिंतेत पडले. तेव्हा काही देवांनी आपापले उपाय करायला सुरुवात केली. महादेवांनी आपल्या गळ्यातील सर्पमाला काढून ती बाप्पाच्या पोटावर बांधली. जणू त्या जळजळत्या वेदनेला त्यांनी आपला नागबंध घातला. विष्णुदेवांनी त्यांचा शीतल कमळ बाप्पाच्या पोटावर ठेवला, ज्यामुळं थोडा शांतीचा स्पर्श मिळाला. वरुण देवांनी आपल्या जलशक्तीनं थंड पाणी पोटावर शिंपडलं. त्या पाण्याच्या थेंबांनी जळजळीत अग्नी क्षणभर थांबला, पण तरीही बाप्पाची वेदना कमी होईना. तेव्हा काही ऋषींनी आठवण करून दिली, ही आग केवळ शक्तीनं नाही तर शुद्ध श्रद्धेच्या थंड स्पर्शानं कमी होईल. तेव्हा काही ऋषींनी एका
उपायाची आठवण करून दिली. दुर्वा, त्यांनी सांगितलं. दुर्वा ही वनस्पती पवित्र आहे, औषधी आहे आणि थंड आहे. सर्वांनी मिळून 21 दुर्वांची जोडी तयार केली. ती दुर्वा गणपती बाप्पाच्या पोटावर, मस्तकावर ठेवली गेली आणि एक अद्भुत गोष्ट घडली. बाप्पाचा देह थांबला, थरथरणं कमी झालं, डोळे उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य फुललं. ते उभे राहिले. वेदना हरवून गेल्या होत्या. सगळे देव आनंदानं म्हणाले, हे बाप्पा, आता कसं वाटतं? गणपती बाप्पा हसून म्हणाले, दुर्वा ही केवळ वनस्पती नाही, ती माझ्या वेदनांचं औषध आहे. ती शुद्ध श्रद्धा आहे, भक्ती आहे. त्या दिवशी दुर्वेनं केवळ बाप्पाच्या वेदना नाही, तर त्यांचं हृदयही जिंकून घेतलं आणि तेव्हापासून दुर्वा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय झाल्या. शुद्ध भक्ती, प्रेम आणि शांततेचं प्रतीक असलेली दुर्वा बाप्पाला तेव्हापासून सर्वात प्रिय झाली. अनलासुराच्या ज्वालांना शांत करणारी ती दुर्वा आजही बाप्पाला प्रिय आहे, कारण ती फक्त एक गवत नसून भक्ताच्या निखळ श्रद्धेचं रूप आहे. झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया.